आता पुढे जाऊन रस्त्यात हे असं काही बघायला मिळेल वाटत नव्हतं. फायनली आम्ही निघालो देवदर्शनासाठी. तर पुढे हा असा टँकर पडलेला दिसला आणि हा गॅसचा टँकर होता आणि ज्याची पडल्यामुळे गळती सुद्धा चालू होती. आसपास कोणीही थांबत नव्हतं. आम्ही सुद्धा इथून पटकन निघून गेलो आणि बरोबर इथे येऊनच गाड्या स्लो झाल्या होत्या. तर असं भीती सुद्धा वाटत होती. चहा पिण्यासाठी आपलं 3 वाजलेले आणि तुळजापूरला दर्शनासाठी निघालोय. आता किती वाजता पोहोचतो माहित नाही. 3 तरी तास वाजले. 4 तास लागतील. तिथे दर्शन होणार आहे नाही होणार आहे. येते तर खूप म्हणजे जागं राहण्यासाठी काहीतरी करावं लागतंय. जागं राहण्यासाठी काहीतरी घ्यावं लागतं. तर चला आता मी कुरकुरे घेते जरा. कारण झोप तर खूप येते. पण गाडी चालवत असताना आहोंच्या शेजारी झोपलं तर त्यांना पण झोप लागते लगेच. म्हणून झोपून चालणार नाही. तर चला कुरकुरे वगैरे काहीतरी घेऊया. 5 झालं का? 3 द्या 3. चला गाडी इकडे लावली आहे मध्येच रोडवरती. अशा हायवेनी एकदम स्पीडने गाड्या जातात सगळ्या. सगळेजण इकडे मस्तपैकी चहा पिण्यासाठी आम्ही मी काही चहा पिणार नाही आहे कारण ॲसिडिटीचा खूप त्रास होतो. आता बघा सगळे कसे चहा पिण्यात. तरी दुसरे आत्ताशी येऊन पोहोचलेले आहेत. आम्ही ज्या टायमिंगमध्ये पोहोचायचं ठरवलेलं त्या टायमिंगमध्ये तर आम्ही काही पोहोचलो नाही. त्याच्यामुळे भरपूर गर्दी झाली होती. खूप सगळं ट्रॅफिक सुद्धा झालं होतं. इथे पार्किंगला सुद्धा जागा नव्हती. इकडून तिकडून फिरून शेवटी आलो आणि दाजी पार्किंगला जागा बघण्यासाठी पुढे गेले. इथे भवानी कल्लोळ तीर्थ होता आणि त्याच्या शेजारीच पार्किंग आहे. तिथे आम्ही गाडी पार्क केली. आता पुढे देवदर्शन कसं झालंय मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा.